government has received a report of the committee headed by retired Justice Khandeparkar pertaining to the exam paper leak case of Goa University. The government is examining the report and will forward the report to the Honorable Governor, Honorable Chancellor of Goa University and Executive Council of Goa University, along with the recommendation and advisory from the state government. The government is very much concerned about the quality of education as well as the functioning of Goa University and will recommend the Goa University to conduct the thorough academic audit and prepare a long-term vision document to improve the quality and functioning of Goa University. Speaker sir, Goa University is an autonomous body. सगळ्यांनी मान्य केला. Government is very much serious. म्हणून तर जस्टिस खांडेपारकर पर्टेनिंग कमिटी आम्ही अपॉइंट केली. इफ आम्ही सिरियस नसले जाल्यार अपॉइंट करचे नाशिल्ले. ही पहिली गजाल आसा. तांच्यानी दिल्लो रिपोर्ट आम्ही एक्सेप्ट केला. ही दुसरी गजाल. आम्ही रिपोर्ट एक्सेप्ट केल्या उपरांत वी हॅव आवर सेक्रेटरी एंड आवर टीम is going through the report. New Chancellor, Ms. Honorable Governor, recently joined the lab. आताच त्यांच्यानी आम्ही तांच्याकडे हो रिपोर्ट जो आसा तो दितले. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल हांच्याकडे आमचा रिपोर्ट प्लस आवर सजेशन्स, आवर रिकमेंडेशन ज्यो ज्यो त्या रिपोर्टाक धरून बाकीचे रिकमेंडेशन्स आसात ते करतले. तुम्ही जशें म्हटलां तशें एकाडेमीक ऑडिट आनी लॉंग टर्म विजन सरकाराचोय ध्येय आसा की हे दोन्ही गजाली जावपाक जाय. स्पीकर सर, फाटल्या एकदा सेशनान हांवें सहज म्हणजे आमकां गोवा युनिव्हर्सिटीच्या एक्टात काही बदल करपाक जाय हो हांवें उल्लेखूय केल्लो. त्या एका विशयाचेर म्हाका दिसता विरोधी पक्षांनी जशें कितें चीफ मिनिस्टरूच युनिव्हर्सिटीचो चान्सलर जावपाक सोदता अशा पद्दतीन बोवाळ ह्याच हावजान जाल्लो. आमचो इंटेन्शन तेन्नाय क्लियर आशिल्लें. आमकां खंयसरूच एकाडेमिक्स हातून आमकां इंटरफियरन्स करपाचें नाशिल्लें. आमचें इंटेन्शन तेन्नाय क्लियर आशिल्लें. हांवें तेन्ना हावजा मुखार उलोवनूय दाखयल्लें आणि आता जे मेंबर उरलेल्या त्यांच्यानीच त्यांना टिकाय केली. कारण गोवा युनिव्हर्सिटीच्या एक्टात काही बदल करपाक जाय आम्ही त्यांना सजेस्टूय केल्ले. पण त्यांना हांच्यानीच खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला. पण डेफिनेटली जो एक्झिस्टिंग एक्ट आसा तो आम्ही पळयल्या उपरांत एकदा सगळ्यात पयली कारण चान्सलर गोवा ऑनरेबल गव्हर्नर हे नव्यान जॉईन जाले. तांच्याकडे एकदा डिस्कस केल्या उपरांत आणि एक्ट सगळं पळयल्या उपरांत आमकां जे चेंजीस कितें करपाक जाय. बट एक गजाल क्लियर आसा स्पीकर सर, एकाडेमिक ऑडिट आणि लॉंग टर्म विजन हे दोन्ही हे जे आसा पळय डेफिनेटली आम्ही युनिव्हर्सिटी कडल्यान करून घेतले. तुमच्यो भावना म्हाका कळटा आणि त्याच बरोबर नॅक एक्रेडिटेशन ह्या युनिव्हर्सिटीकूय मेळ्ळा. आम्ही सगळ्यांनी पयले फावटी म्हणजे B+ ग्रेडी वयल्यान नॅक A एक्रेडिटेशन मेळप हांव कॉंग्रेच्युलेट A+ एक्रेडिटेशन युनिव्हर्सिटीक मेळ्ळा. हांव कॉंग्रेच्युलेट करता की आमची गोंयांत तशी पळोवंक वचत जाल्यार एकमेव गोवा युनिव्हर्सिटी जे सगळे भुरगे हांगाय बसलेले आसा. इन फ्युचर दे विल गेट द डिग्री थ्रू द सेम युनिव्हर्सिटी. ओके, ह्या युनिव्हर्सिटींतल्यान तांकां डिग्री मेळटली. त्या खातीर ह्यो सगळ्यो भावना लक्षात घेवन म्हाका दिसता अपोजिशन लिडर्स आणि बाकीचे बाप विजय सरदेसाय जेंच्यांनी हे रेझोल्युशन कॉलिगेटेशन हावजा मुखार हाडला. रिक्वेस्ट करता पयली एकदा आमी आमच्या लेवलाचेर हो विशय जो आसा पळय तुम्ही सांगला त्या प्रमाणे एकाडेमिक ऑडिट आणि लॉंग टर्म विजन हे करता आणि तेय जाय जाल्यार एकाडेमिक ऑडिट आणि फाल्यां काही लॉंग टर्म विजन हो प्लॅन कितें आसा हो आमी दाखयता. स्पीकर सर, गोवा युनिव्हर्सिटी आमची युनिव्हर्सिटी पयल्यात पयली. त्या खातीर थंयसर कोणाची भरती करता आसतना सुद्धा आम्ही अनलेस अँड अंटील 3दा एडवर्टायजमेंट जाल्याशिवाय रिलॅक्सेशन दिना. हांव परत एकदा सांगता. म्हणजे खंयचोय पोस्टाची रिक्रुटमेंट करता आसतना त्या पोस्टा खातीर 3 फावटी एडवर्टायजमेंट करता. 2 फावटी केल्या उपरांतूच. स्पीकर सर, हांव परत एकदा सांगता गोवा युनिव्हर्सिटी ही गोंयकारा खातीर आसा. थंयसर शिकपा खातीर गोंयकार आसात. आयकोनूच घेवपाक तयार. स्पीकर सर, जेन्ना थंयसर भरती जाता तेन्ना पयलो प्रिफरन्स हो गोंयकाराकूच दिलो वता. कन्सर्न जर क्वॉलिफायड कॅन्डिडेट मेळ्ळो ना जाल्यार ते स्पेशल उपरांत दिता. माझे ताका एकूच सजेशन आसा. कारण आमी फाटले फावटी सांगलेले की युनिव्हर्सिटीच्या एक्टात आमी बदल करता. डेफिनेटली ताजो आमी विचार करता. ह्या ऐक्य सांगता.